हे काय सरकारने करावं, हे ईव्हीएम मशीन मधून निवडून आलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे या सरकारचा जो माज आहे तोच अजून संपायला नाही. बीड मध्ये तुम्हाला माहिती आहे तो गुंड, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. नाना पटोले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नाना, खरं तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की विरोधी पक्षनेत्यांनी कोणतीही चर्चा केली तर आम्ही चर्चेत सहभाग घेऊ, मात्र आता चर्चा झालेली नाहीये, तुम्ही सभात्याग केलेला आहे, काय सांगा? बोलायचं भात बोलायची कडी, हे जे काही चित्र आहे ते आज आपल्याला पाहायला मिळालं. कालच आपण जेव्हा विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता, अध्यक्षांनी सांगितलं आम्ही याच्यावरची चर्चा घडवू. काल शोक प्रस्ताव होते त्याच्यामुळे नाही, पण आज तर त्यांनी करायला पाहिजे होती. पण महाराष्ट्र पेटवायचा, अशांतता ठेवायची, जसं यांच्या मंत्रिमंडळात अशांतता आहे तसं महाराष्ट्रामध्ये अशांतता ठेवायची हा प्रयत्न हे सरकार करते. आणि महाराष्ट्र पेटवून महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा प्लॅन या सरकार प्रायोजित परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये पाहायला मिळाला. साधारणतः सर्व अधिकार सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहेत, खाते वाटप झालेले नाहीये, त्यामुळे गृह खातं सुद्धा निर्माण नाहीये. त्यामुळे या सगळ्याला कुठेतरी आता गृह खातं लवकरात लवकर निर्माण व्हावं अशी तुमची इच्छा आहे? हे काय सरकारने करावं, हे ईव्हीएम मशीन मधून निवडून आलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे या सरकारचा जो माज आहे तोच अजून संपायला नाही. तुम्ही आंदोलन सुद्धा उभं करणार आहात मोठं, असं सुद्धा तुम्ही म्हणता? बिलकुल करू. एकंदरीत आता ज्या प्रकारे परभणी असेल, बीड असेल, ही घटना आता होत आहे, एकंदरीत तुमची मागणी काय राहणार आहे आता या सगळ्यामध्ये? बघा, सरकारने चर्चेला पुढे आलं पाहिजे आणि पुढे येऊन या घटनेचं जो कोणी खलनायक असेल तो पुढे आणला पाहिजे आणि महाराष्ट्रात पुढे अशा घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. वाल्मिकी कराडांचं नाव सारखं समोर येत आहे. बीड मध्ये तुम्हाला माहिती आहे तो गुंड, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याला वाचवण्यासाठी आणि जे काही फोन कॉल त्या काळामध्ये झाले, जेव्हा त्या सरपंच देशमुखाला मारलं त्यावेळेस ते कॉल झाले, त्याच्यात सत्तेतल्याच नेत्यांचे फोन त्याच्यामध्ये होते पोलिसांना, आणि म्हणून कॉल रेकॉर्ड पण आम्हाला त्या ठिकाणी दाखवले पाहिजे. विरोधकांनी पहिलाच मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा सुव्यवस्थेचा धरून संपूर्णपणे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. कायदा सुव्यवस्थाच नाहीये, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था चांगला व्हावा ही आमची इच्छा आहे. तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये योग्यरित्या कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावा अशी इच्छा नाना पटोले यांनी आपल्याशी बातचीत करताना व्यक्त केली.